स्वातंत्र्य दिनादिवशी वाली गावकऱ्यांना पाण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे। आपण पाहू शकतात आज देशभरात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी होत असताना वाली गावामध्ये युवा नेते शरद पवार व ग्रामस्थ पाण्यासाठी उपोषण करतात। ही परिस्थिती आपल्या आष्टी मतदारसंघातील वाली गावामध्ये आहे। आपण उपोषणकर्ते कुणच म्हणणं ऐकून घेऊया। काय आपले काय मागणी आहे? आम्ही या ठिकाणी आज 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसलो आहोत। तर तुम्ही बघू शकताय की ह्या मागण्या आम्ही लिखित स्वरूपात लिहून ठेवलेल्या आहेत। गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आणि आज आमचे युवा नेते शरद काका पवार हे उपोषणाला बसले आहेत आणि आम्ही पुरेपूर त्यांना 100% पाठिंबा जाहीर केलेला आहे। तरी सर्वांनी मी आवाहन करतो सर्वांना की त्यांनी पण या उपोषणामध्ये सामील व्हावे आणि पुरेपूर हे जे 1 2 3 4 ह्या 4 मागण्या येतात ह्या गोष्टीची पूर्तता करावी आणि आम्ही आमचं उपोषण मागं घेऊ। अन्यथा आम्ही आमरण उपोषण हा जो शब्द आहे तिथपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू। आपल्याला अधिक माहिती सांगतील? आज या गावामध्ये अनेक शासनाच्या योजना आहेत, परंतु ते योजना गावापर्यंत फक्त येत्यापर्यंत ते पाहिजे अशा पद्धतीचे राबत नाहीत। गावामध्ये अनेक लोक भूमिहीन लोक आहेत, त्यांना राहण्यासाठी घरं नाहीत। अशा परिस्थितीमध्ये ते कुठून बोर पाडतील, कुठून पाणी येतील। शासनाने आलेल्या ह्या योजना आहेत चांगल्या पद्धतीने गावात राबल्या तर आपल्याला त्यातलं पाण्याचा मोठा बेशन परिस्थिती आहे। आज एवढा पाऊस काळ असताना सुद्धा आपल्याला आज पाणी नाही। मग आमचं सगळं ग्रामस्थाचं मागणं आहे की आम्हाला शासनाची जी योजना आलेली आहेत ते आमच्या घराघरांनीच नळ पोहोचावा, पाणी पोहोचावा, एवढी आमची मागणी। ही किती लाख रुपयाची योजना आहे सांगू शकताल का? 98 लाखाची। 98 लाख रुपयाची जल आणि पाणी आतापर्यंत आलं नाही का? काम केव्हापासून चालू आहे? 4 वर्ष झाली। 4 वर्ष झाले मात्र एक थेंबही पाईपलाईन मधून आलेलं नाही। अजून हे ग्रामस्थांचे आपण ऐकून घेऊया। तुम्हाला पाणी मिळते का? नाही मिळत। नाही बोल. कुठंच पाणी नाही आलेलं आणखीन गावात एकही नळ योजना कसलंच नाही। त्या जी पाईपलाईन झाली आहे ती पाहणी करण्यासाठी कोणते अधिकारी इकडे आलते का काम चालू असताना? नाही आम्हाला तर दिसलेच नाही, कोणीच नाही आलं। नुसते कागदपत्री ही योजना लाटण्याचं काम हे गुत्तेदारांनी केलेलं आहे व त्याच्या निषेधार्थ आपण पाहू शकतात सर्व ग्रामस्थ या पाण्याच्या प्रश्नासाठी स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसले आहेत।